साऊथ सुपरस्टार ज्युनियर NTRचे तुम्ही पण फॅन असाल तर ही रील शेवटपर्यंत बघा, कारण या आपल्या मॅन ऑफ मासेसच्या प्रेमात वेडे होऊन जर का तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा फोटो, व्हिडिओ किंवा आवाजाचा वापर करून पैसे कमवत असाल तर खबरदार, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हो, कारण न्यायालयातूनच तशी कायदेशीर परवानगी ज्युनियर NTRने मिळवली आहे. नुकतंच 22 डिसेंबर 2025 रोजी ज्युनियर NTRला दिल्ली उच्च न्यायालयातून आपले पर्सनॅलिटी राईट्स मिळाले आहेत. आता पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे काय, तर व्यक्तित्व अधिकारचं संरक्षण. याचा अर्थ असा की ज्युनियर NTRची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही त्याचे नाव, फोटो, आवाज किंवा त्याच्या लुकचा वापर कोणत्याही व्यावसायिक फायद्यासाठी करू शकणार नाही. मॅन ऑफ मासेस, यंग टायगर किंवा ज्युनियर NTR यांसारख्या नावांनी तो जगभरात प्रसिद्ध आहे. या नावांचा कोणताही चुकीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच्या फॅन्सनाही आता AI व्हिडिओ किंवा डीप फेक फोटोज बनवता येणार नाहीत. ज्युनियर NTRने हे कडक पाऊल उचलण्यामागचं कारण म्हणजे अनेक ई-कॉमर्स कंपन्या आणि वेबसाईट त्याची परवानगी न घेता त्याच्या नावाचे आणि फोटोंचे टी-शर्ट, पोस्टर्स, मग्स, कीचेन तयार करून विकत होत्या. यातून या कंपन्या आर्थिक नफा कमवत होत्या, पण अभिनेत्याचा त्यात कोणताही सहभाग नव्हता. काही प्लॅटफॉर्मवर त्याचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून किंवा मॉर्फ करून वापरले जात होते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता होती. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणाचाही आवाज किंवा चेहरा वापरून बनावट म्हणजेच डीप फेक व्हिडिओ बनवणं सोपं झालंय, पण अशा AI जनरेटेड कंटेंटमुळे चाहत्यांची दिशाभूल होऊ शकते आणि चुकीचे संदेश पसरवू शकतात. याला रोखण्यासाठीच त्याने कायद्याचा आधार घेतला. यापूर्वी चिरंजीवी आणि नागार्जुन यांसारख्या मोठ्या कलाकारांनी आपल्या ओळखीच्या रक्षणासाठी अशी कायदेशीर पावलं उचलली आहेत. आजच्या डिजिटल आणि AIच्या युगात सेलिब्रिटींप्रमाणे सामान्य माणसालाही अशा अधिकारांची गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला आत्ताच फॉलो करा.